नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, काल माझी तब्येत बरी नसल्यामुळे काल कमेंट्सला मला रिप्लाय देता आला नाही। आज द्यायचा पूर्ण प्रयत्न करते। मला खूप ताप होता, पण आता मी मच बेटर फील करते। काल जाऊन आले दवाखान्यात। तर बघा आज काय झालं, तर आज तो सीन दाखवलाय त्यांनी। महिपत शिखरे या सुभेदारांच्या घरात घुसलाय। का घुसलाय त्याचं कारण तुम्हाला कळेलच। तर बघा सुरुवातीला पाहतोय आपण सायली कल्पनाताईंच्या मागे मागे करत असते ना, त्यांना ती म्हणते, आई तुम्ही लावलेलं रोपटं आता बहरत आलंय हो, तुम्ही माझ्याशी बोला ना आई, आपलंही नातं असंच बहरेल आणि फुलेल आणि आपल्यातलं अंतरही मिटेल, माझी खात्री आहे आई। आता कल्पनाताई तिला जरा शांततेतच बोलतात आणि म्हणतात, मला ना जरा आराम करू देत, न बोलण्याचा थकवा काय असतो ना हे तुला नाही कळणार सायली, असं म्हणून त्या आता त्यांच्या खोलीत निघून जातात। प्रेक्षकांनो, म्हणजे ह्यांची सुद्धा खूप इच्छा आहे बोलायची सायलीशी, सगळं काही पूर्वीसारखं व्हावं असंही त्यांना वाटतंय, पण मनात असूनही त्यांच्या मनाची जखम खूप खोल आहे। आता त्या रूममध्ये जाऊन असाच विचार करत असतात आणि मनाशीच बोलतात, सगळं पूर्वीसारखं होऊ शकलं असतं तर मलाही आवडलं असतं ग सायली, पण माझी जखम खूप खोल, या जखमेचे व्रण कधीच जाणार नाही। आता सायली कल्पनाताईंना अशी रूमच्या बाहेरून डोकावून बघत असते। त्यांच्या मनाची अवस्था सायलीला कळते। सायली आता कल्पनाताईंना पाहून मनातल्या मनातच बोलते की आई, मला तुमच्या मनातल्या दारामध्ये पण असंच डोकावं लागतंय। आई एक दिवस नक्की येईल, तुम्ही तुमच्या मनाची दारं माझ्यासाठी सताड उघडी ठेवाल। सायलीच्या मनात होप्स आहेत आणि तिचे हे होप्स लवकरच पूर्ण होऊ देत अशी आपली इच्छा आहे। तर बघा पुढच्या सीन मध्ये आपण पाहतोय या प्रतिमा त्या या प्रियाला लगेच ओरडतात बरं का, काय ग तन्वी कोणाचा फोन होता? तर ही महिपतशी बोलून इकडे आली ना। मग ही प्रिया उद्धट सारखी म्हणते, का असं का विचारतेस? प्रतिमा त्या म्हणतात, मी तुझ्या फोनवर महिपत असं नाव बघितलं आणि हे नाव मी खूप वेळेला ऐकलेलं आहे रविराजकडनं आश्रम संदर्भात, हा महिपत तुला का कॉल करतोय? आता हे सगळं रविराजांनी ऐकलं बरं का, रविराज वरच असतात। आता ते लगेच प्रियाला जाब विचारतात, काय ग काय म्हणते प्रतिमा, महिपतचा फोन तुला आला होता? प्रिया आता घाबरते, काय उत्तर द्यावं। रविराज तिच्या समोर येतात, म्हणतात, काय बोलते प्रतिमा, तुला महिपतचा फोन आला होता? तन्वी अगं बोल, अगं त्या साक्षी शिखरे सोबतचे कॉन्टॅक्ट तर तू तोडलेस ना, तुझा आणि तिचा संपर्क नाहीये ना? प्रिया म्हणते, नाहीये बाबा, माझे तिचे काही संबंध नाहीये आता, ऑफकोर्सच नाही, आणि साक्षी सुद्धा मला कॉल करत नाही आता, महिपत कशासाठी कॉल करेल मला? रविराज प्रतिमात्याकडे भांबावून बघत असतात, एकदा तन्वीकडे बघत असतात। रविराज म्हणतात, का ग प्रतिमा असं का वाटलं तुला? मग प्रतिमात्या म्हणतात, कारण तन्वीचा फोन वाजला तेव्हा मी स्वतः महिपत असं नाव मी तन्वीच्या मोबाईलवर बघितलं अहो। आता हे दोघं जण तेवढ्या बोलत असताना तर विदिन अ सेकंड प्रियाने ते नाव चेंज करून माही असं टाकलं बरं का, आणि म्हणते कशी गुंडाळून टाकते या दोघांना बरं का नेहमीप्रमाणे, आणि म्हणते, बाबा अहो आत्ता कळलं मला काय गोंधळ झाला, अहो माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला होता मला आणि तिचं नाव ना माही आहे, माही बघा तिने चेंज केलेलं असतं प्रेक्षकांनो नाव। लगेच म्हणते कशी, माही नाव होतं आई, अगं महिपत नव्हतं, मी तिच्याशी बोलायलाच बाजूला गेले, पण प्रतिमा त्या काही येड्या नाही आहेत, त्यांना समजलं की ही उल्लू बनवते। आता लगेच प्रिया म्हणते, अगं आई तुला माहीच्या ऐवजी महिपत दिसलं असेल ग, तू डोळे घे ग तपासून एकदा, या वयातनं चष्म्याशिवाय वाचणं जरा अवघड असतं ना। रविराज पण गोंधळात पडलेत की नेमकी काय भानगड आहे ही। प्रतिमा त्या म्हणतात, मला चष्म्याशिवाय व्यवस्थित दिसतं तन्वी, दाखव तुझा फोन, दाखव बरं, मी व्यवस्थित बघितलं, मला माहितीये ना। आता लगेच प्रिया कॉन्फिडेंटली म्हणते, घे ना घे घे, अगं कुठे नाव दाखव बरं। आता ते महिपतचं माही दिसलंय बरं का, आणि हिने ते नाव बदललं हे पण प्रतिमात्याच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळे प्रतिमात्या तिच्याकडे संशयास्पद बघतायत। आता नाव दाखवून प्रिया म्हणते, बघ बघ माहीच आहे ना बाबा, बघा बरं तुम्ही चेक करून घ्या बरं। आता रविराज पण बघतात बरं का, ते नाव माहीच आहे। आता लगेच प्रिया म्हणते, आईचं ना हल्ली सगळ्याच गोष्टीत फारच गोंधळ उडतोय। प्रतिमात्या म्हणतात, नाही नाही पण मी, आता रविराज म्हणतात, अगं नावं जरा सारखी आहे ना प्रतिमा, मग गोंधळ उडणं साहजिक आहे, इट्स ओके इट्स ओके। एवढ्यात अश्विन येतो आणि मग रविराज म्हणतात, या 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 जावई बापू या, अगं प्रतिमा जरा जावयाचं मानपान कर। अश्विन म्हणतो, अरे काका काहीतरीच काय, मी तुझा जुनाच अश्विन आहे, असं काही बोलून मला घाबरवू नकोस। सुमनताई येतात आणि म्हणतात, अरे अश्विन बस, गरमागरम इडल्या आहेत, आत्ता आणते तुझ्यासाठी। अश्विन म्हणतो, नको ग काकी, अगं निघतो मी आता, तन्वीची मनस्थिती जरा बरी नाही ना, म्हणून जरा घ्यायला आलो होतो तिला, आणि हॉस्पिटलमध्ये पण जरा पेशंटचा गोंधळ सुरू आहे जरा,
म्हणजे मला जरा जावं लागेल लवकर. सुमन म्हणते बरं बाबा, हे बेसनाचे लाडू पूर्णाजीला दे हं. आता असं म्हणून सुमनने डब्बा भरलाय. प्रिया नशिबवाने प्रेक्षकांनो, सगळं काही मिळतं तिला आयतं. प्रिया लगेच म्हणते निघताना की आई काळजी घे हं, गोळ्या बिळ्या व्यवस्थित घे, नीट लक्ष ठेवा बाबा आईवर, येते हं मी. आता प्रेक्षकांनो, आपल्याला असं वाटत असेल ही उल्लू घुमवतीये, पण हे सगळं करून ही प्रतिमात्याला अलर्ट करते बरं का, कारण प्रतिमात्याच हिला एक दिवस एक्सपोज करणार. बघा तुम्ही, माझं वाक्य खरं निघणार आहे. असो, तर आता निघते करून निघाली ही एकदाची, पण प्रतिमात्याच्या मनात मात्र हिच्याबद्दल खूप मोठा डाऊट उत्पन्न झालाय. असो, तर त्या अशा संशयास्पद बघत असतात तिच्याकडे. आता अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. अर्जुन आल्या घरात काहीतरी फाईल वगैरे शोधत असतो. सायली येते आणि म्हणते अहो, तुम्हाला येताना बघितलं आणि लगेच कॉफी घेऊन आले तुमच्यासाठी. अर्जुन म्हणतो हे जरा फाईल विसरली होती, ती बघत होतो. आता अर्जुन कामामध्ये खूप बिझी होता बरं का. आता हा सीन तर त्यांनी एवढा रंगवलाय आणि याच्यामध्ये रोमॅन्स कमी आणि काहीतरी वेगळंच जाणवलं मला. म्हणजे ठीक आहे, ओके दाखवला. आता हा काम करत असतो तेव्हा सायली सारखी त्याच्याकडे बघत असते बरं का. अर्जुनचं काही लक्ष नसतं तिच्याकडे, पण सायली यावेळेला जरा रोमॅन्टिक झालेली असते. रोमॅन्टिक झाल्याचे भाव जरा कमी वाटले मला चेहऱ्यावर, पण असो. आता ती विचार करते की काय करू, हे तर माझ्याकडे बघत पण नाहीये. यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहू का, आता असा विचार करून ती त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिते. हे जरा आर्टिफिशियल वाटलं. असो, पण बघा नेमकं काय झालंय, म्हणजे तुमचंही गोंधळ क्लिअर होईल आणि माझाही. सायली आता तिथे उभ्या ड्रॉवरमधनं एक नोटपॅड काढते आणि त्यावर चिठ्ठी लिहिते. त्यात तिने एवढंच लिहिलेलं असतं की तुम्ही काम करताना खूप देखणे दिसता. आता ती चिठ्ठी तिने अर्जुनच्या समोर ठेवली आहे, जिथे तिने कॉफी मग ठेवलाय ना, त्या कॉफी मगच्या खाली. बरं, आता ती चिठ्ठी ठेवल्यानंतर अर्जुन एवढा कामात बिझी असतो की तो ती चिठ्ठी बघतच नाही, फक्त कॉफीचा मग हातात घेतो, पण चिठ्ठी बघायची विसरून जाते. आता सायली विचार करत असते कधी घेतील हे चिठ्ठी हातात, कधी बघतील चिठ्ठी, पण त्याचं लक्षच नसतं. मग बऱ्याच काही सेकंदांनी त्याचं लक्षच जातं. जेव्हा तो कॉफी पितो आणि मग खाली ठेवतो तेव्हा त्याने ती चिठ्ठी पाहिलेली असते, पण तोपर्यंत सायलीचा जरा मूड ऑफ झालेला असतो. शिबाई, काही बघितलीच नाही यांनी मी लिहिलेली चिठ्ठी. पण मग त्याने जेव्हा बघितली फायनली, तेव्हा ती त्याने वाचली आणि त्यात ते लिहिलेलं असतं की तुम्ही काम करताना खूप देखणे दिसतात. ती चिठ्ठी तो वाचतो आणि आता तिच्याऐवजी तोच जास्ती रोमॅन्टिक होतो. म्हणून म्हटलं की जरा वेगळंच वाटलं मला आणि आर्टिफिशियल वाटलं. तर असो, आता ती चिठ्ठी तो वाचतो आणि सायलीच्या जवळ यायला लागतो. काम करताना खूप देखणे दिसता काय तुम्ही. तसं पाहायला गेलं तर डायरेक्टही बोलता आला असतं हिला, इतका काही तो बिझी नव्हता, तो तिला रिप्लाय देत होता ना. असो, आता ती चिठ्ठी वाचून हाच जास्ती रोमॅन्टिक झालेला आहे. आता तो तिच्याकडे बघतो रोमॅन्टिक नजरेने आणि तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. 10 मिनिटं रंगवला हो प्रेक्षकांनो हा सीन. त्यातनं निष्पन्न काही नाही झालं. सो आता तो तिच्या असं जवळ येतो आणि म्हणतो मन लावून काम करताना मी खूप देखणा दिसतो का. मग आता ही हसायला लागते. बरं, याला रोमॅन्टिक करून ती तिथून पळून जात असते. तो तिचा हात धरतो आणि तिला तिथेच रोकत म्हणतो काय आहे ना. आता दरवाजा लावून घेतो तो आणि रोमॅन्टिक होऊन म्हणतो काय आहे ना, माझी बायको जेव्हा लाजते तेव्हा तीही खूप सुंदर दिसते. सायली आता त्याला रोमॅन्टिक पण होऊ देत नाही धड आणि म्हणते सरका, चला मागे सरका. व्हा म्हटलं ना मागे. हे बघा, मी काय म्हटलं होतं की माझा नवरा काम करताना देखणा दिसतो. चला बसा काम करा, मला बघू द्या, तुम्हाला लागा, कामाला लागा. आता अर्जुन म्हणतो की अच्छा, माझा मूड एवढा रोमॅन्टिक झालाय, माझ्या बायकोचा मूड एवढा रोमॅन्टिक झालाय, मी काय काम करत बसणार आहे का आता, मी काय वेडा वाटलो का तुम्हाला. आता सायलीनं खोटं बोलते, आई आल्या. आता अर्जुन म्हणतो हे उगाचच गुंडाळू नका मला माहिती तुम्ही मला उल्लू बनवताय. पण आता खरंच कल्पना तर येतात तिथे आणि हा असा तिच्या जवळ. सायली म्हणते अहो खरंच आई आल्या. आता त्या कल्पनाताईंना विचारांना कसं तरी होत असतं. अर्जुन म्हणतो पुन्हा उल्लू घुमवत आहे ना, मी काही घाबरत नाही मम्माला. कल्पनाताई बिचारे इकडे तिकडे तोंड करून घेतात, खालीवर पाहतात. मग अर्जुनच्या लक्षात येतं काही सेकंदाने ही म्हणत असते अहो खरंच आई आल्या हो. अर्जुन म्हणतो काय नॅचरल ऍक्टिंग करता हो. आता सायली त्याला अशी वळवून मागे दाखवते अहो आई आल्या ना खरंच. मग अर्जुन घाबरतो आणि म्हणतो अरे मम्मा तू इथे. कल्पनाताई म्हणतात मला काही तुमच्या खोलीत यायची हौस नाही, पण जरा काम होतं म्हणून आले. अर्जुन म्हणतो हो मम्मा कॉफी पीत होतो मी. काका काय झालं मम्मा, काय बोलायचं होतं, काय निरोप द्यायचा होता. मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात
पुरणाईच्या गोळ्या मांडल्या आहेत आणि तो माणूस कधी येईल त्याकडे लक्ष ठेवा. एवढं बोलून ते निघून गेल्या प्रेक्षकांनो. आता नेमकं काय झालं हे काही कळलं नाही मला. असो आता अर्जुन म्हणतो काय आहे मम्मा आली मला सांगता येत नव्हतं का. आता ही सायली म्हणते अहो मी तुम्हाला सांगत होते ना आई आल्या तुमचंच लक्ष नव्हतं. अर्जुन म्हणतो अरे मला वाटलं तुम्ही ते असंच बोलताय गंमत म्हणून, ती गोष्ट नव्हती का कोल्हा आला तसं झालं ना तुमचं. सायली हसून म्हणते अहो कोल्ह्याची गोष्ट नाही ती लांडग्याची गोष्ट आहे. अर्जुन म्हणतो इथे काय प्राणी इम्पॉर्टंट आहे का. इथे काय इम्पॉर्टंट आहे की मी जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येतो ना तेव्हा तेव्हा तुम्ही असंच काहीतरी कारण काढता आणि माझ्यापासून दूर पळता. सायली म्हणते मी दूर पळते का, मग तुम्हाला माझ्या जवळ येण्यापासून कोणी अडवलंय. अर्जुनच्या लक्षात आला आता हिचा इशारा काहीतरी वेगळा आहे. तो आता तिला पुन्हा धरायला जातो तेव्हा ती पळून जाते. आई काही हवंय का म्हणून ही खाली पळून जाते आणि अर्जुन असाच तिथे बिचारा रोमॅन्टिक होऊन लाजत उभा राहतो. दोघांची लव्ह स्टोरी अगदी 90s मधली आहे प्रेक्षकांनो. असो बघायला छानच वाटते. पण आता अर्जुन ती सायलीने लिहिलेली चिठ्ठी हातात घेतो आणि त्यालाच कुरवाळत बसतो बिचारा. तर आता इकडे मैपत शिकरेने त्याचं सगळं जे काय ऍक्सिडेंटचं नाटक होतं ना ते प्रत्यक्षात उतरवलंय प्रियासोबत मिळून. अश्विन आणि प्रिया घरी येत असतात तेव्हा प्रिया विचार करते स्टेशन रोड तर आलाय पण या अश्विनला कसं थांबायला लावू आणि ती उलटी झाल्यासारखं नाटक करते. प्रिया अश्विनला म्हणते अश्विन मला मळमळते रे जरा गाडी थांबवतोस का. अश्विन म्हणतो तुला चक्कर पण येत होती ना आपण चेकअप करून घ्यायचं का तुझं तन्वी. आता लगेच ही वशी उद्धट सारखी बोलते अरे एवढं काही झालेलं नाही रे. अरे म्हणजे मला असं वाटतंय की आईकडे ते खाल्लंय ना मी खूप त्याने मळमळत असेल. अश्विन म्हणतो मी तुला गोळी देतो मग बरं वाटेल तुला. आता याच्याजवळ ऑन द वे गोळी आहे बरं का. पण नंतर म्हणतो हा अगं जरा कळ काढ मी घरी गेल्यावर देतो तुला गोळी. आता ही प्रिया म्हणते नाही रे नाही मला खूप मळमळतंय. आता लगेच ओमेटिंग होईल अशी ऍक्शन करते. अरे थांबव गाडी थांबव आली असं करून लगेच ही गाडीच्या बाहेर निघते बरं का. आता अश्विन पॅनिक होतो. त्याला वाटतं विचारायला काय झालं आता कोणालाही वाटेलच ना बाबा हिला त्रास होऊ लागला वगैरे. हा बाहेर येऊन तिला असं थांब पाठ थोपवत असो पाण्याची बॉटल घ्यायला म्हणून गाडीजवळ जातो. मैपत शिकरे मागे तयारच असतो यांच्या. आता तो अचानक कसा कुठून आला ते काही समजलं नाही. पण आता अश्विन जेव्हा गाडीत बॉटल घेत असतो तेव्हा मैपतने जाणून बुजून टर्न घेऊन त्याला धक्का मारला हे लक्षात आलंय अश्विनच्या सुद्धा आणि आपल्या सगळ्यांच्या सुद्धा. आता अश्विन त्या धक्क्यामुळे जोरदार खाली पडतो. थोडंफार खरचटतं त्याला पण म्हणजे खूप काही जास्ती लागत नाही पण मुक्कामार जबरदस्त लागलाय असं दिसतंय. आता ठोकर मारल्यानंतर मैपत खुश होतो बरं का. आता गाडीच्या खाली उतरतो थोडासा पुढे जाऊन आणि लगेच आरडाओरडा करा अर धक्का लागला का ओ दादा उठा लई लागलं हो माफ करा लागलं हो तुम्हाला लई. आता मुद्दाम अश्विनचा चेहरा पाहतो आणि म्हणतो अरे देवा अरे तुम्ही अश्विन डॉक्टर आहे ना. अरे तुम्ही अर्जुन सुभेदारांचे धाकटे भाऊ आहे ना. माझ्या गाडीनं तुम्हाला ढकलायचं होतं का राव. अरे आता त्या तुमच्या भावाला वाटेल का मी मुद्दाम तुम्हाला असं धक्का मारला. हे बघा तुमची माफी मागतो तुम्ही राग येऊ देऊ नका डॉक्टर भाऊ. अहो तुमची बायको आहे ना ही माझ्या मुलीची मैत्रीण होती हो पूर्वी. अहो त्या मैत्रिणीला आता त्या मैत्रिणीला जागायला नको का. चला हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण बँडेज बांधू. आता अश्विन म्हणतो मला माझं बँडेज बांधता येतं तुम्ही निघा आता. लगेच मैपत म्हणतो अहो तुम्ही डॉक्टर आहे तुम्हाला तर बँडेज बांधताच येणार पण हे सगळं माझ्यामुळे झालं ना डॉक्टर भाऊ चला मी तुम्हाला मलमपट्टी करतो. अश्विन म्हणतो सांगितलं ना तुम्हाला निघा आणि आम्हालाही जाऊ द्या. मैपत मागेच लागलेला असतो अश्विनच्या आणि म्हणतो अरे नाही या अवस्थेत जर मी तुम्हाला असं सोडलं ना तर अर्जुन सुभेदार मला सोडणार नाही ना आणि तो अजून एक केस ठोकल माझ्यावर. चला मी घरी घेऊन जातो चला. आता तो अश्विनचा हात धरून त्याच्या गाडीत बसवत असतो अश्विनला. शेवटी अश्विन म्हणतो 1 मिनिट बाजूला सरका मला तुमच्या गाडीत बसायचं नाहीये मग मैपत म्हणतो मग आता काय करायचं. मी तुमच्या गाडीत बसतो ते चालतं का. चला मी बसतो तुमच्या गाडीत. चला बरं तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला आणि तुमच्यावर औषध उपचार केल्याशिवाय काही मी तुमची पाठ सोडत नसतो बरं का भाऊ. आता लगेच प्रिया म्हणते जाऊ दे ना अश्विन कशाला वाद घालतोयस. अरे आपल्याला लागलंय ना रे तुला खूप म्हणजे आपण घरी जाऊ आणि त्यांना यायचं तर येतील ना ते सोड. मग अश्विन म्हणतो ठीक आहे इतकाच जर यांचा हट्ट असेल ना तर हे त्यांची गाडी घेऊन येतील मागे.
आता असं म्हणून अश्विन त्या महिपतकडे रागाने बघतो. त्याला लागलेलं असतं, त्याचं हाताचं कोपर चांगलंच फुटलंय. लगेच महिपत म्हणतो, तुम्ही गाडीचं स्टार्टर मारा, स्टार्टर. अहो येतो ना, मी येतो. लई लागलं राव तुम्हाला. आता अश्विन गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा प्रिया हळूच त्याला म्हणते, काय लावलंय तुम्ही हे सगळं? मग महिपत म्हणतो, तुमच्या घरात घुसणारे मी, कळलं का? माझ्यामुळे तुमच्या घरात केस पण घुसणार आहे माझी. आणि तुमच्या घरात जो दुथडी मारून बसलेला म्हातारा आहे ना, तो मधुकर पाटील, त्याला पण मी बाहेर काढणार आहे. पुढं काय करायचं ते कळलं ना तुला आता? आता प्रियाला म्हणतो, चल चल निघ निघ. प्रिया म्हणते, हो हो हो, समजलं समजलं. मग आता लगेच या अण्णाने सांगितलं अश्विनला, मारा मारा स्टार्टर मारा भाऊ, स्टार्टर मारा. आणि असं म्हणून लगेच त्याच्या गाडीत बसलाय बरं का प्रेक्षकांनो. आता याने एवढंच काय ते सांगितलं. खरं तर हे सीन बघताना माझ्या लक्षात आलं नाही त्यांनी प्रियाला काय अलर्ट केलंय. पण महिपतचा काय उद्देश आहे प्रेक्षकांनो, की मधुभाऊंना घराच्या बाहेर काढायचं आणि महिपतमुळे त्यांच्या घरात प्रॉब्लेम्स आहे असं सगळं इश्यू क्रिएट करायचा सुभेदारांच्या घरामध्ये. हे काय ते सगळं त्याला दाखवायचं होतं आणि आडून आडून धमकी पण द्यायची होती. आता अश्विन घरी आलेला आहे. प्रिया महिपतकडे अशी वळून वळून बघत असते आणि महिपत तिला खुणवतो, चालू कर ड्रामा. लगेच प्रिया आरडाओरडा करते, आई पूर्णाजी बाबा लवकर या खाली. महिपत दाराजवळच लागली असा उंबरठ्याला नमस्कार वगैरे करतो बरं का. काय ऍक्टिंग करतो यारा. असो तर आता सगळ्यांना बोलवते प्रिया आणि अश्विनला म्हणत असते, अश्विन किती लागलं रे तुला? अर्जुन सायली पण आलेत आणि भांबावून गेलेत हे सगळं दृश्य बघून. काय तमाशा हा. लगेच पूर्णाजी आणि या कल्पनाताई पॅनिक होतात. कल्पनाताई म्हणतात, बाई अश्विन अरे किती लागलं तुला? अरे ऍक्सिडेंट झालं का तुझा? काय झालं काय बाबा? आता अर्जुन महिपतला बघतो आणि म्हणतो, तू आणि इथे? अर्जुन आता महिपतच्या समोर येतो आणि म्हणतो, इथे काय करतोयस रे? मध्येच पूर्णाजी म्हणतात, काय झालं रे? अश्विन म्हणतो, मी ठीक आहे, तुम्ही सगळे पॅनिक नका होऊ, काही नाही झालंय मला. लगेच प्रिया म्हणते, अरे पॅनिक नका होऊ काय? अरे किती लागलंय तुला अश्विन बघ. आता त्या अश्विनचं फुटलेलं ते हाताचं सगळं जखमा विकमा दाखवते ती. मग कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तन्वी काय झालं नेमकं सांगशील का? मग सायली म्हणते, ह्याच माणसाने काहीतरी केलं असेल. सगळेजण महिपतकडे बघायला लागतात. सायली म्हणते, जेव्हा जेव्हा या महिपतचं तोंड बघितलं ना तेव्हा तेव्हा काहीतरी वाईट झालेलंच आहे. लगेच महिपत म्हणतो, काय वहिनी, अहो आम्हाला काही बोलू द्या ना तुम्ही. प्रिया म्हणते, अरे अश्विन ना गाडीच्या जवळ उभा होता तितक्यात ना या महिपत शिखरेंची गाडी आली आणि धडकली अश्विनला जोरात. आता पुन्हा एकदा सगळ्यांचे ते झामझुम चेहरे दाखवले. मग पूर्णाजी म्हणतात, बाबा अश्विन तू ठीक आहेस ना? अरे काय लागलं किती रे तुला? लगेच अश्विन म्हणतो, नाही ग पूर्णाजी काही एवढं नाही लागलं. पण लगेच प्रिया म्हणते, अरे किती लागलंय तुला अश्विन? काय लागलं नाही म्हणतोस? दुखतंय ना तुझं? आता लगेच महिपत संधी साधतो आणि लगेच सिंपती गेन करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, चुकून झालं चुकून झालं माझ्याकडून सगळं. अहो मी तर म्हणतो जगातल्या सगळ्या मोबाईलला ना काड्या लावून दिल्या पाहिजे. अहो मोबाईल पायी झालं हो हे सगळं. जर असं मोबाईलकडे लक्ष गेलं आणि लगेच अपघात झाला हो माझ्याकडून, चुकून झालं राव. आता सगळे महिपतला असा ॲटिट्यूड देत असतात आणि रागाने बघत असतात महिपतकडे. आता प्रियाला बरोबर कळलंय बरं का पुढे काय ड्रामा करायचा आहे. मग अर्जुन चिडून म्हणतो, महिपत तू चुकून नाही केलंयस, तू हे सगळं जाणून बुजून केलंयस. महिपत आता आश्चर्याने बघतो अर्जुनकडे, जसं काही याने केलंच नाहीये. प्रिया लगेच ड्रामा करत म्हणते, अरे अर्जुन कधी नव्हे ते तुझा मुद्दा मला पटला रे. अरे याने मुद्दाम घडवून आणलाय हा ऍक्सिडेंट. बघितलं का प्रेक्षकांनो, एक तीर में दो निशान. म्हणजे प्रिया असं दाखवते की तिला महिपत बद्दल खूप राग आहे पण खून मात्र साक्षीने केला नाही हे या विषयावरती ठाम आहे बरं का ती. आता अश्विन म्हणतो, हो मला पण असंच वाटतंय की यांनी मुद्दाम केलंय म्हणजे महिपतने मुद्दाम केलं असं अश्विन म्हणत असतो. मी रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा होतो आणि गाडी जवळ यांनी मुद्दाम गाडी वळवून मला ठोसा मारलाय. यांनी मुद्दामून गाडी वळवून मला जोरात धक्का मारलाय. मग आता लगेच महिपत म्हणतो, अहो साहेब मी असं कशाला करील? लगेच प्रिया म्हणते, कारण आमचा अर्जुन तुमच्या मुलीला बसा दोषी सिद्ध करतोय ना कोर्टामध्ये, म्हणून हा राग तुम्ही माझ्या नवऱ्यावर काढत आहात. बघितलं का प्रेक्षकांनो प्रिया काय कांगावा करते. लगेच कल्पनाताई म्हणतात, हो तू हे आधी पण केलंय, तुला अर्जुनची हारता नाही आलं ना कोर्टामध्ये म्हणून तू माझ्या नवऱ्याला पण अटक करवली होतीस महिपत शिखरे. महिपत म्हणतो, नाही हो या टायमाला खरंच माझ्या हातून अपघात झाला, चुकून झालं. मग आता अर्जुन त्याची कॉलर पकडत म्हणतो, महिपत तुला चांगलं माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम करतोयस म्हणून. एक लक्षात ठेवा महिपत, माझ्या भावाला
किंवा माझ्या घरातल्या कोणालाही धक्का लागला ना तर तुला उभा चिरी ना मी. महिपत आता चांगुलपणाचं नाटक करतो, ड्रामा करतो आणि म्हणतो, अरे देवा, आता तुम्ही तर माझ्यावर विश्वासच नाही ठेवत आहे. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. अहो मी मुद्दाम नाही केलं हो. सायली म्हणते, तुझ्यावर विश्वास ठेवायला काय आम्ही मूर्ख वाटलो तुला? महिपत सायलीला म्हणतो, वहिनी अहो माझ्या मनात काही खोट असती तर मी डॉक्टर भाऊला इथे घेऊन आलो असतो का? अहो हे दोघं बी मला नाही 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 म्हणत होते, पण तरी बी मी इथं आलो. डॉक्टर भाऊ एवढं पण म्हणले की मला बँडेज करता येतं, तरी बी मी घेऊन आलो का नाही त्यांना घरी? मुद्दाम नाही केलं मी वहिनी. अर्जुन आता त्याच्याकडे रागाने बघत असतो बरं का. लगेच प्रिया म्हणते, हे बघा, जोपर्यंत आश्रम केस सुरू आहे ना तोपर्यंत तुम्ही ह्या ना त्या कारणाने आमच्या घरात येतच राहाल, आम्हाला माहिती आहे. म्हणजे हे मुद्दाम ही कांगावा करून सांगते बरं का प्रेक्षकांनो. आता सगळेजण बघायला लागतात या प्रियाकडे. प्रिया म्हणते, मला माहिती आहे साक्षीने हा खून केला नाहीये, म्हणून मला तुमच्याविषयी सहानुभूती पण वाटायची, पण नाही, तुम्ही आमच्या बाबांसोबत जे काही केलं ना नंतर, त्यानंतर मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आता प्रिया हे मुद्दाम कांगावा करून सांगते. हे सगळं मुद्दाम अलर्ट करण्यात येते सुभेदारांना. प्रिया म्हणते, निघा प्लीज, इथून निघा. मग महिपत म्हणतो, तुम्ही आता एका सभ्य माणसाची मानहानी करायला लागले बरं का. अरे वकील साहेबांनी तर माझी कॉलर पण धरली, आता माझी चूक आहे तर मी माफी मागतोय का नाही सगळ्यांची? मागतोय का नाही? पण आपला संबंध फक्त कोर्टातच येतो ना वकील साहेब. येत राहील. असं तो एकदम मध्ये पॉज बोलून असं पॉज घेऊन धमकी दिल्यासारखं करतो बरं का. काय हो वहिनी, येत राहील ना? अहो चुकून झालं हो, तुमच्या लेकराला चुकून जखम झाली माझ्याकडून, सपशेल मला माफ करा. यानंतर डॉक्टर भाऊंसोबत असं परत नाही होणार बरं का. पाहिलं का प्रेक्षकांनो, हा धमकी देतोय. सायलीच्या ते लक्षात येतं. सायली म्हणते, म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत हे असं घडू शकेल, असं धमकवत आहे का आम्हाला? आता लगेच महिपत म्हणतो, नाही हो वहिनी, असं कशाला बोलू मी? वहिनी असं नाही करणार हो मी. नाही, तुम्हाला सगळ्याला असं वाटत राहील की आश्रम केस संपेपर्यंत तुमच्या घरातल्या सगळ्यांना मी असंच तंग करत राहील, असं वाटेल का नाही तुम्हाला? आता लगेच प्रिया अशी तोंडाला हात मारते, बापरे काय धमकवतोय हा. लगेच महिपत म्हणतो, अहो माझं असं म्हणणं आहे की असा गैरसमज होऊ देऊ नका बरं का. काय म्हणतो मी? नका होऊ देऊ, कळलं का? डॉक्टर भाऊ काळजी घ्या बरं का. महिपतने काय ड्रामा केलाय प्रेक्षकांनो, तिथे येऊन डायरेक्ट घरात घुसलाय तो. लगेच म्हणतो कसा, गंमत पाहिली का आज कशी झाली? वकील साहेब, डॉक्टर सांगतात पेशंटला काळजी घ्या म्हणून, पण आज मी सांगतोय डॉक्टरला काळजी घ्या म्हणून. आता हे सगळं त्याने धमकीस्पद बोललेलं आहे. डॉक्टर भाऊ काळजी घ्या. वहिनी काय म्हणतो मी, काळजी घ्या बरं का. डायरेक्ट येऊन धमकी दिली आहे याने प्रेक्षकांनो. आणि पूर्णाजीला म्हणतो, जातो आजी बरं का, इथनच नमस्कार करतो मी. जातो नाही म्हणू नाही का, येतो म्हणावं माणसानं नेहमी. येतो आजी, येतो बरं का. वहिनी येतो, असं म्हणून आता हा रागो बघायला लागतो सगळ्यांकडे. मग अर्जुन त्याला म्हणतो, शिखरे जातोयस ना? लगेच महिपत म्हणतो, अहो वकील साहेब आत्ताच म्हणलं ना मी येतो म्हणाव, असं म्हणून तो आता निघून जातो तिथून बरं का. मग लगेच प्रिया कांगावा करत म्हणते, अश्विन तुला बँडेज लावू करे? किती लागलंय तुला? मला म्हणू का कुठलं, सांग ना मला प्लीज. आता अश्विन म्हणतो, नाही मी ओके, ठीक आहे तन्वी. मग लगेच प्रिया म्हणते, बाप रे, अहो आई काय झालं तुम्हाला सांगू? अहो त्या महिपतची गाडी धडकली ना अश्विनला, तेव्हा मी खूप घाबरले, काय सांगू. बाप रे. आणि नंतर ना हा माणूस आता इथे येऊन जे काही बोलून गेलाय ना, त्यामुळे मला अजूनच भीती वाटायला लागली आई. अहो तो सरळ म्हणतोय की धमकी देतोय ना तो आपल्याला. पूर्णाजी तो धमकी देतोय आपल्याला. हा सगळा सीन क्रिएशन वगैरे जो काही होता ना प्रेक्षकांनो, ते सगळं अर्जुनला अलर्ट करण्यासाठी होतं, अर्जुनला धमकी देण्यासाठी होतं आणि यांच्या घरात भांडणं लावण्यासाठी हा प्रसंग महिपत आणि प्रियाने घडवून आणलाय. ते सगळं वाटतंय सगळं सेन्सिबल, पण बघा आता या पूर्णाजी पण म्हणतात, हो ना अगं मुद्दाम धमकी दिल्यासारखाच बोलत होता ना हा, म्हणजे अश्विनला काही होणार नाही असं म्हणाला, म्हणजे दुसऱ्या कोणाला काही होणार का? आता अर्जुन आणि सायली पण जरा घाबरलेत या महिपतच्या धमकीमुळे. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, हो ना, आणि आश्रमाची केस संपेपर्यंत घरातल्या काही कोणाला काही करणार? अरे बापरे, असं काही म्हणायचं होतं का त्याला? तो आपल्या घरच्यांना काही करणार तर नाही ना? लगेच प्रिया म्हणते, बापरे अश्विन, तुला काही झालं असतं तर? मी तर इमॅजिनच नाही करू शकत आहे रे. अश्विन म्हणत असतो, शांत हो तन्वी. लगेच प्रिया म्हणते, अशी कशी शांत होऊ मी? आता मुद्दाम अर्जुन समोर येते आणि म्हणते, अर्जुन सायली तुम्हीच म्हणत होतात ना की केस आणि आपलं घर वेगळं राहिलं पाहिजे म्हणून. आता बघा
बघा काय होऊन बसलंय, राहिलंय का या दोन गोष्टी वेगळ्या? सायली आणि अर्जुन आता एकमेकांकडे बघत राहतात. आता प्रिया म्हणते या केसमुळे आज अश्विनचा ऍक्सिडेंट झालाय, या केसमुळेच तो महिपत सारखा माणूस आपल्या घरी आलेला आहे. आता हे सगळं ती मुद्दाम कल्पनाताई आणि पूर्णाजीसाठी बोलते बरं का प्रिया, आणि म्हणते कशी की हे सगळं त्या केसमुळे होतंय. शेवटी अर्जुन म्हणतो, 1 मिनिट थांब तन्वी, महिपत आपल्याला कोणाला काहीही करू शकणार नाहीये. कल्पनाताई चिडून म्हणतात, पण त्याचा संबंध आपल्या घराशी आलाच का? तुमच्या त्या केसमुळेच ना. लगेच पूर्णाजी म्हणतात, ही आश्रम केस आहे ना सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आपल्या घरात त्याच्यामुळेच कटकटी होतात. लगेच कल्पनाताई म्हणतात, हो अर्जुन, मला तसंच वाटतंय. आत्तापर्यंत तू इतक्या केसेस जिंकल्यास, अरे आत्ता सुद्धा तुझ्या 15-20 केस सुरू असतील, पण त्यातली एकही केस आपल्या घरापर्यंत कधी पोहोचली का? मग हीच का पोहोचते? आता अर्जुनला या केसमध्ये त्रास व्हावा आणि घरच्यांनी त्याला विरोध करावा म्हणून हे सगळं चालू आहे प्रिया आणि महिपतचं. मग अर्जुन म्हणतो, अर्जुन कल्पनाताईंना उत्तर देतो, कारण या केसमध्ये जिथे मर्डर झालाय ना तिथे हजर असलेल्या काही माणसांशी आपला संबंध येतच राहणार आहे ना, म्हणून हे सगळं होतंय. लगेच प्रिया म्हणते, मुद्दाम ना मुद्दाम, अरे अश्विन बघ बघ कसं बोलतोय मला मुद्दाम, अर्जुन बघ रे अश्विन बघ. आता लगेच अश्विन रागाने बघायला लागतो अर्जुनकडे. मग प्रिया म्हणते, आधी याने मला चौकशीसाठी मुद्दाम नोटीस पाठवली आणि आता म्हणतोय की माझ्यामुळे केसमध्ये संबंध आलाय. अर्जुन म्हणतो, मी कुठे तुझं नाव घेतलं तन्वी? आता प्रिया घाबरते बरं का. लगेच अर्जुन म्हणतो, तू का स्वतःवर घेते सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेला? प्रिया आता डचकते जरा. अर्जुन म्हणतो, इथे हजर असलेल्या काही माणसांशी, म्हणजे मधुभाऊ येतात ना या घरामध्ये, मी तर मधुभाऊंबद्दल बोलत होतो, तुझ्यावर का घेतलंस तू हे सगळं? आता सायली म्हणते, चोराच्या मनात चांदणं, दुसरं काय? कल्पनाताई चिडून म्हणतात, बस करा आता, मला एवढंच कळतंय की हा महिपत शिकरे तुमच्या केसमुळे आपल्या घराची पायरी आज चढलेला आहे आणि त्यात तुम्ही या मधुभाऊंना आपल्या घरात आणून ठेवलंय. हे सगळं किती दिवस चालणार आहे अर्जुन? अरे या सगळ्यामुळे आपल्या घरातल्या लोकांना जो धोका आहे ना तो वाढतोय, कळतंय का तुला काही अर्जुन? आता लगेच पूर्णाजी म्हणतात, अर्जुन तुझ्या या केसमुळे आपल्या घरच्यांना काही झालं ना तर ते मी खपवून घेणार नाहीये, लक्षात ठेव. म्हणजे काही ना काही मार्गाने प्रियाला मधुभाऊंनाही घराच्या बाहेर काढायचंय. आता लगेच मुद्दाम म्हणते, देवा देवा हे सगळं निपटू दे बाबा लवकर, माझ्या घरच्यांना सुखरूप ठेव. अरे देवा, आता मला टेन्शन येतंय खूप, या एका केसमुळे माझं घर उद्ध्वस्त नको होऊ देऊ देवा, असे मुद्दाम प्रिया म्हणते बरं का सगळ्यांसमोर. आता एपिसोड त्यांनी संपवलाय आणि पुढच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अर्जुन आणि सायली एकमेकांना कसे अनुरूप आहेत, म्हणजे मेड फॉर इच अदर आहेत, हे सायली सिद्ध करणार आहे. ये कुछ नया लग रहा है. तर बघूयात आता काय सायली हे सिद्ध करते, कसं सिद्ध करते, काहीतरी वेगळं दिसतंय प्रेक्षकांनो, इंटरेस्टिंग असणार. त्यामुळे आजचा हा एपिसोड असा होता. तुम्हाला काय काय सिक्वेन्स लागला मला कमेंट करून नक्की कळवा. कालच्या कमेंट्सला रिप्लाय करता आला नाही, पण मी आज तुम्हा सगळ्यांना रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करते. काल मला खूप ताप होता प्रेक्षकांनो, बसता सुद्धा येत नव्हतं, पण आज मी खूप छान फील करते कारण औषधं घेतलेत ना, म्हणून जरा ऊन लागलं होतं मला. आता बरी आहे माझी तब्येत. तर भेटूयात आता पुन्हा एकदा उद्याच्या भागामध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग आपल्याला दिसणारे या अपेक्षेसह. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद. आणि लग्नानंतरचा रिव्ह्यू आज येईल.